नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅनेजमेंट अकाउंटमध्ये या ठिकाणी चौथा चॅप्टर या ठिकाणी बघतोय कॅपिटल बजेटिंग. आता कॅपिटल बजेटिंग बघत असताना हे कॅपिटल बजेटिंग हे का महत्त्वाचं आहे, कशासाठी महत्त्वाचं आहे, तर कॅपिटल बजेटिंग हे फ्युचर कॅश फ्लो आपला कशा पद्धतीनं राहील, त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं या ठिकाणी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा एखादी तुम्ही बाईक, टू व्हीलर गाडी या ठिकाणी तुम्ही फायनान्सवर घेताय. फायनान्सवर घेत असताना मग त्यावेळेस त्याची परतफेड किती दिवसामध्ये होते, त्याचं ॲक्च्युअल लोन किती आहे, इंटरेस्ट किती बसतोय, त्यासोबतच त्या कंपनीचं प्रॉफिट किती होतं आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी कॅपिटल बजेटिंगमध्ये येतात असं आपल्याला म्हणता येतं. समजा हे टू व्हीलर आहे, मी ही टू व्हीलर या ठिकाणी विकत घेतलेली आहे. ठीक आहे, ती फायनान्सवर घेतली आहे. समजा मूळ किंमत, याची मूळ किंमत 65,000 रुपये आहे आणि व्याजासकट ते मला 90,000 रुपयाला जातं आहे. ठीक आहे, आता याची परतफेड साधारणतः 5,000 रुपये पर मंथ आहे. 5,000 रुपये पर मंथ आहे असं आपल्याला म्हणता येतं. आपण हप्ता करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये पेबॅक पिरियड एक असतो, पोस्ट पेबॅक पिरियड एक असतो, त्यानंतर नेट प्रेझेंट व्हॅल्यू एक असते, त्यानंतर इंटरनल रेट ऑफ रिटर्न असतं, त्यानंतर अकाउंटिंग मेथड असतं, त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स असतो. ठीक आहे, या मेथड आहेत त्याच्यामध्ये. त्या डिटेलमध्ये आपण बघू. त्या अगोदर हे एक्झाम्पल बघू. समजा 65,000 रुपयाची टू व्हीलर याची मूळ किंमत आहे, मी परतफेडीसहित 90,000 रुपये भरतोय, 5,000 रुपये महिना भरतोय. तर त्यावेळेस हे कॅपिटल बजेटिंग चॅप्टर याच्यावरच आहे पूर्ण असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे 5,000 रुपये महिन्यानं किती 13 महिन्याची परतफेड ही मूळ किंमत आपण परतफेड करतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी 18 महिने आपल्याला टोटल अमाऊंट परतफेड करण्यासाठी लागते. म्हणजे 13 महिन्यामध्ये तुमची मूळ किंमत परतफेड होते. ठीक आहे, 13 महिन्यामध्ये मूळ किंमत परतफेड झाली तर साधारणतः पुढचे किती 5 महिने तुम्ही व्याज भरताय. म्हणजे पेबॅक पिरियड किती झाला, ॲक्च्युअलमध्ये 13 महिने. पोस्ट पेबॅक पिरियड किती झाला तर 5 महिने. हे नंतर आपण व्याजाची रक्कम भरतोय. आता नेट प्रेझेंट व्हॅल्यूवरून काय कळतं तर साधारणतः व्याज किती चाललेलं आहे, किती टक्क्यानं आहे, काय नाही हे या ठिकाणी कळतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी म्हणजे किती तर मूळ व्याज, हे व्याज या ठिकाणी कॅल्क्युलेट होतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स किंवा प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स हा एक प्रकार आहे. तो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स म्हणजे किती टक्के या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट होतं आहे हे यावरून कळतं. म्हणजे कॅपिटल बजेटिंग हे फ्युचरमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं परतफेड करायचं आहे, पेबॅक पिरियड काय आहे, पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी काय आहे, व्याज किती देतोय, किती टक्के देतोय, हे जाणून घेण्यासाठी कॅपिटल बजेटिंग या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता याची गरज काय आहे तर लार्ज इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, मोठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, त्याचं डिसिजन घ्यायचं आहे, तर या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. त्या डिसिजनवर परतावा किती येतोय किंवा त्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही परतावा किती येतोय, व्याज किती देताय, मुद्दल किती आहे, टाईम पिरियड किती लागेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी याच्यामध्ये इनबिल्ड आहेत असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर लॉंग टर्म कमिटमेंट ऑफ फंड,
लॉंग टर्म कमिटमेंट करायचं, तुम्हाला निश्चित ठरवायचं आहे, फंड ठरवायचा आहे, तर त्यावेळेस देखील हे कॅपिटल बजेटिंग महत्त्वाचं ठरतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर लॉंग टर्म इफेक्ट ऑफ प्रॉफिटेबिलिटी, तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवर किंवा प्रॉफिटच्या प्रमाणावर या ठिकाणी इफेक्ट कशा पद्धतीनं होतोय हे देखील जाणून घेण्यासाठी कॅपिटल बजेटिंग महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. इन फ्युचर कसं असेल, तुम्ही कार घेताय तर कारची परतफेड साधारणतः 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष किंवा 7-7 वर्ष या ठिकाणी परतफेड करताय, तर त्याचं प्रॉफिट किती आहे, त्याला आपण रिटर्न किती देतोय, व्याज किती देतोय, या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. आणि हे कशावरून कळतं तर कॅपिटल बजेटिंगवरून कळतं असं आपल्याला म्हणता येतं. डिफिकल्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिसिजन, आता इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्याचं डिसिजनवर या ठिकाणी इफेक्टिव्ह कोण करतं, तर इफेक्ट कोण टाकत असतं, तुमचं इम्प्रूव्हमेंट कसं पद्धतीनं होतं. तुम्ही एखादी निश्चितपणे एखादी गोष्ट करताय, इन्व्हेस्टमेंट करताय, फंड कलेक्ट करताय किंवा तुमचं प्रॉफिट किती आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी कॅपिटल बजेटिंग महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता नीड अँड इम्पॉर्टंट ऑफ कॅपिटल बजेटिंग, त्याच्यामध्ये नीड का गरज आहे किंवा का महत्त्वाचं आहे तर लॉंगर इन्व्हेस्टमेंटसाठी, त्यानंतर लॉंग टर्म कमिटमेंट ऑफ फंड याच्यासाठी, त्यानंतर रिवाइज्ड नेचर, त्याच्यानंतर लॉंग टर्म इफेक्ट ऑफ प्रॉफिटेबिलिटी, त्यानंतर डिफिकल्टीज ऑफ इन्व्हेस्टमेंट डिसिजन, त्याच्यानंतर नॅशनल इम्पॉर्टन्स, हे देशासाठी देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता मेथड ऑफ कॅपिटल बजेटिंग कोणत्या आहेत किंवा इव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रपोजल म्हणतात. तर मेथड 2 प्रकारच्या आहेत, एक ट्रेडिशनल मेथड आणि दुसरी आहे टाईम ॲडजस्टमेंट मेथड, त्याला डिस्काउंट मेथड किंवा डिस्काउंटेड मेथड असं म्हटलं जातं. आता ट्रेडिशनल मेथड आणि टाईम ॲडजस्टमेंट मेथड किंवा त्याला डिस्काउंटेड मेथड असं म्हटलं जातं. आता ह्या मेथडमध्ये ट्रेडिशनल मेथडमध्ये 3 भाग पडतात आणि टाईम ॲडजस्टमेंट मेथडमध्ये 3 भाग पडतात. ट्रेडिशनल मेथड या ठिकाणी पेबॅक पिरियड हा एक पडतो, त्यालाच पे आउट किंवा पे ऑफ मेथड असं म्हटलं जातं, 1 नंबर. त्याच्यानंतर दुसरा आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ ट्रेडिशनल अप्रोच टू पे बॅक पिरियड मेथड. आता पे बॅक पिरियड मेथड हे पहिलं ट्रेडिशनल मेथडमधले. पे बॅक पिरियडमध्ये इम्प्रूव्हमेंट जे झालेले आहे ते दुसरे मेथड आहे, त्याच्यात पोस्ट पे बॅक प्रॉफिटेबिलिटी वगैरे वगैरे येतं. त्यानंतर तिसरं आहे रेट ऑफ रिटर्न मेथड, त्याला अकाउंटिंग मेथड असं म्हटलं जातं. हे 3 मेथड. त्यानंतर टाईम ॲडजस्टमेंट मेथड किंवा डिस्काउंट मेथड, याच्यामध्ये 3 आहेत, एक नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड, इंटरनल रेट ऑफ रिटर्न मेथड आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मेथड हे तिसरं या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येतं. हे 3 आणि हे 3. ठीक आहे. ट्रेडिशनल मेथडसाठी आपण बघतोय. आता हे ट्रेडिशनल मेथडमध्ये 1 नंबर येतं पेबॅक मेथड. पेबॅक मेथड कॅल्क्युलेट करण्यासाठी जे प्रॉफिट वापरलं जातं ते बिफोर डिप्रिशिएशन
आफ्टर टॅक्स, बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स या पद्धतीने वापरला जातं. ठीक आहे, लक्षात राहील. पेबॅकसाठी बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स. आता पेबॅक मेथडचा फॉर्म्युला आहे तुमच्या मी नोट्समध्ये पण दिलेला आहे. इनिशियल कॅश आउटले ऑफ द प्रोजेक्ट initial cash outlay of the project divided by annual cash inflow. annual cash inflow हा त्याचा फॉर्म्युला पडतो. आता हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल 1 नंबरचं आहे, पेज नंबर 33 वर. त्या पद्धतीनं प्रोजेक्ट कॉस्ट ₹1 लाख. एका प्रोजेक्टची कॉस्ट आहे 1 लाख रुपये. अँड इल्ड्स अँड ॲन्युअल कॅश इनफ्लो ऑफ ₹20,000 फॉर 8 years. कॅल्क्युलेट पेबॅक पिरियड. 1 लाख रुपये प्रोजेक्टची कॉस्ट आहे, 20,000 रुपये पर इयर येत आहेत, 8 वर्ष येत आहेत. आता पेबॅक पिरियड काढायचं आहे, तर पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला काय? इनिशियल कॅश आउटले ऑफ द प्रोजेक्ट डिवायडेड बाय ॲन्युअल कॅश इनफ्लो. इनिशियल कॅश आउटले ऑफ द प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्टची किंमत आहे बरं का. म्हणजे 1 लाख, 1 लाख भागिले ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे? 20,000. तर पेबॅक पिरियड येतो 1 लाख भागिले 20,000 बरोबर 5. या ठिकाणी पेबॅक पिरियड 5 years येतं. ठीक आहे, हे पेबॅक पिरियड झाला. आता पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी म्हटलं तर पेबॅक पिरियड टोटल कॅश किती जाते? 20,000 8 वर्षाची किती जाते? 8 दुनी 16, 1,60,000. आणि प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे? 1 लाख. हे 1 लाख मायनस करा, 60,000 तुमचा पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी आहे. लक्षात येते मी काय म्हणतोय? 20,000 रुपयांना 8 वर्ष येते, म्हणजे टोटल अमाऊंट किती जाते? 1,60,000. प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे? 1 लाख. 1 लाख मायनस करा, 60,000 रुपये हे तुमचं काय आहे? पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे, या पद्धतीनं हे आहे. आपण प्रत्यक्ष या ठिकाणी प्रॉब्लेम बघणार आहोत. त्यानंतर आता आपण प्रत्येकाची फक्त ओळख करून घेऊ सध्या. आता हे पेबॅक पिरियड आणि पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी आपल्याला माहीत झालं. आता इम्प्रूव्हमेंट इज ट्रेडिशनल अप्रोच टू पेबॅक पिरियड हे देखील मेथड आपण बघितलेले आहे. म्हणजे पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी त्याचा इंडेक्स काढायचं म्हटलं की इंटू 100 करायचे, त्याला काही नाही. आता या ठिकाणी डिस्काउंट पेबॅक मेथड एक आहे. डिस्काउंट पेबॅक मेथड म्हणजे PV फॅक्टर देतात, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर असं म्हटलं जातं त्याला. प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर हे 10%, 15% कशा पद्धतीनं आहे ते या ठिकाणी दिलं जातं. प्रेझेंट व्हॅल्यू बरोबर या ठिकाणी एक फॉर्म्युला पडतोय. तो फॉर्म्युला पेज नंबर 38 वर आहे. प्रेझेंट व्हॅल्यू बरोबर 1 किंवा 1 डिवायडेड बाय 1 प्लस R ब्रॅकेट स्क्वेअर n. ठीक आहे, 1 भागिले 1 अधिक R कंसाचा वर्ग n वा घात या ठिकाणी आहे. आता R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किंवा रेट ऑफ डिस्काउंट. त्यानंतर n म्हणजे नंबर ऑफ इयर आहे. ठीक आहे, या पद्धतीनं PV फॅक्टर हे कशा पद्धतीने काढलं जातं ते आपण नंतर बघूया.
त्यानंतर रेट ऑफ रिटर्न मेथड ही एक आहे. आता रेट ऑफ रिटर्न मेथडमध्ये 4 मेथड आहेत. ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथड, त्यानंतर रिटर्न पर युनिट ऑफ इन्व्हेस्टमेंट मेथड, त्यानंतर ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड, त्यानंतर रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड. या पद्धतीने हे 4 आहेत. आता या 4चे फॉर्म्युले पडतात. ते फॉर्म्युले, पहिला फॉर्म्युला ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथडचं ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय नेट इन्व्हेस्टमेंट इंटू 100. ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय नेट इन्व्हेस्टमेंट इंटू 100. आता दुसरं रिटर्न पर युनिट ऑफ इन्व्हेस्टमेंट मेथड हे आहे. तर रिटर्न पर युनिट ऑफ इन्व्हेस्टमेंट मेथड बरोबर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नेट इन्व्हेस्टमेंट इंटू 100. आता टोटल प्रॉफिट या ठिकाणी प्रॉफिट घ्यायचं आहे दोन्ही आफ्टर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स या पद्धतीने घ्यायचं आहे. तिथं बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स होतं, इथं दोन्ही आफ्टर. ठीक आहे. त्यानंतर थर्ड नंबर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड बरोबर टोटल प्रॉफिट आफ्टर डिप्रिशिएशन अँड टॅक्स डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इंटू 100 या पद्धतीनं आहे. आता टोटल प्रॉफिट हे दोन्ही आफ्टर आहे बरं का. त्यानंतर ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड, इथं दोन्ही ॲव्हरेज आहे म्हणून ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इंटू 100 या पद्धतीने या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढची मेथड जे आहे ते टाईम ॲडजस्टमेंट, त्याला डिस्काउंट कॅश फ्लो मेथड असं देखील म्हणतात. त्याच्यामध्ये 1 नंबर नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यूचे 2 फॉर्म्युले आहेत. एक प्रेझेंट व्हॅल्यूचा आणि ग्रॉस प्रेझेंट व्हॅल्यूचा आणि दुसरा नेट प्रेझेंट व्हॅल्यूचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल कॅश इनफ्लो, प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इन्व्हेस्टमेंट केलं की नेट प्रेझेंट व्हॅल्यू येते. प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इन्व्हेस्टमेंट किंवा इनिशियल कॅश आउटले केलं की नेट प्रेझेंट व्हॅल्यू या ठिकाणी येते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मेथड, याचे 2 फॉर्म्युले आहेत. ग्रॉस प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आणि नेट प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. ग्रॉसचा फॉर्म्युला आहे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो डिवायडेड बाय प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो, PV ऑफ कॅश इनफ्लो डिवायडेड बाय इनिशियल कॅश आउटले असं या ठिकाणी फॉर्म्युला बनतोय. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो फॉर्म्युला म्हणतोय नेट प्रेझेंट व्हॅल्यू डिवायडेड बाय इनिशियल कॅश आउटले, या ठिकाणी तुमचं प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स हे नेट निघून जातं. या पद्धतीनं हा तुमचा चॅप्टर आहे. ठीक आहे. थोडासा किचकट वाटतो पण किचकट बिलकुलही नाही. तुम्ही जे वेगवेगळे भाग आहेत, आता ट्रेडिशनल मेथडमध्ये 3 आणि टाईम ॲडजस्टमेंट मेथडमध्ये 3, हे तिन्ही वेगवेगळे आहेत असं जर गृहीत धरून लक्षात ठेवलं तर काहीच अवघड या चॅप्टरमध्ये नाही. पण या चॅप्टरवर या ठिकाणी MCQ जास्तीत जास्त विचारले जातात. मग त्याचे फॉर्म्युले असतील
किंवा एक छोटंसं एक्झाम्पल देतील, त्याचा पेबॅक पिरियड काढा म्हणतील, त्याचा नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढा म्हणतील, त्याचं प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स काढा म्हणतील, त्याचे फॉर्म्युले विचारतील. हे या ठिकाणी येतं. हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. धन्यवाद.